कृषी उत्पन्न बाजार समितीतील वाढती आवक पाहता धुळे रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने आमदार अनिल पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करत 80 फुटी रोडचा पर्याय सुचवला आहे। यामुळे धुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी सुरू झाल्याने जादा हमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या मालाची आवक वाढली आहे। तसेच गहू, मका, तूर आदी मालाला देखील चांगला भाव, रोख मोबदला यामुळे बाजार समितीत प्रचंड आवक वाढली आहे। दररोज धुळे रस्त्यावर शेकडो वाहनांच्या 2 ते 4 किलोमीटर रांगा लागतात। अमळनेरहून थेट मंगरूळ शिवारपर्यंत वाहने मुख्य रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होत होती। क्रॉसिंगच्या रस्त्यात देखील आडवी तिरपी वाहने लागत असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत होता। वाहन काढण्यास सुमारे 10 ते 15 मिनिटे लागत होती। नागरिकांची ओरड वाढल्याने आमदार अनिल पाटील यांनी दखल घेत बाजार समिती सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील, संचालक आणि सचिव उन्मेष राठोड यांच्यासह पाहणी करून शेतकऱ्यांची वाहने रिकाम्या 80 फुटी रस्त्यावर उभी केल्याने धुळे रस्त्याची गर्दी कमी होईल आणि त्या ठिकाणाहून शेतकऱ्यांना टोकन देऊन 25 ते 25 वाहने बाजार समितीत सोडावेत। बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर टोकन जमा करून प्रवेश देण्यात यावा असा पर्याय सुचवला। बाजार समितीने हा पर्याय मान्य केला। शेतकऱ्यांनी आपली वाहने 80 फुटी रस्त्यावर रांगेत उभी करावी। त्या ठिकाणी बाजार समिती कर्मचारी उपस्थित राहतील। नंबरचे टोकन तिथेच दिले जातील। त्यामुळे पारदर्शकता राहील असे सभापती अशोक पाटील यांनी अमळनेर 7 न्यूजशी बोलताना सांगितले। अमळनेर रोटरी क्लबतर्फे वयवर्षे 15 ते वयवर्षे 21 गटातील मुलींसाठी केरला स्टोरी 2 या सिनेमाचा मोफत शो अमळनेर शहरातील SS सिने कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आला। सिनेमाच्या माध्यमातून तरुण मुलींना एका विखारी सापळ्यापासून जागरूक केल्याचे समाधान अमळनेर रोटरी व रोटरॅक्ट मेंबर्स यांनी यावेळी व्यक्त केले। रोटरीतर्फे रविवारी 147 मुलींसाठी तर सोमवार आणि मंगळवारी दुपारी 3 ते 6 असे आणखीन 3 शो झाले। रोटरीने बुच केले असून यात 450 मुलींना मोफत शोचे आयोजन करण्यात आले आहे। यासाठी अध्यक्ष देवेंद्र कोठारी, ध्रुव पारख, आशिष चौधरी, निधीश कोचर, पूनम कोचर, रोहित सिंघवी, मोनिश माखीजा, शाहू निकम व सर्व रोटरी आणि रोटरॅक्ट मेंबर्स यांनी सहकार्य केले। रविवारी शिवसेना शहर कार्यकारिणीची बैठक माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। बैठकीच्या सुरुवातीला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये तालुका प्रमुख गुलाब पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रथमेश पवार, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरेश पाटील, शहर प्रमुख भरत पवार व विलास कंखरे यांचा सत्कार करण्यात आला। बैठकीदरम्यान जुन्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखत नव्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन लवकरच शिवसेना शहर कार्यकारिणी घोषित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत माननीय आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वामुळे अमळनेरमधील शिवसेनेला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली। यावेळी तालुका प्रमुख गुलाब पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरेश पाटील, नगरसेवक महेश देशमुख व नगरसेवक दादा पवार यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले। माननीय आमदार शिरीषदादा चौधरी यांनी गाव तिथे शाखा आणि प्रभाग तिथे शाखा हा उपक्रम राबवून प्रत्येक शिवसैनिकाला बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला। अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहा, गोरगरिबांच्या मदतीला धावून जा, लोकसंपर्क वाढवा, तसेच सदस्य नोंदणी व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संघटनेला बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले। या बैठकीला नगर परिषदेचे गटनेते नगरसेवक पंकज चौधरी, महेश देशमुख, दादा पवार, अबू महाजन, श्रीराम चौधरी, मोहन सातपुते, बाळू पाटील, बाळासाहेब संदानशिव, कैलास पाटील, ॲडव्होकेट सुरेश सोनवणे, नाविद शेख, दीपक चौगुले, ज्ञानेश्वर धनगर, पंकज भाई, अवी जाधव, विजेंद्र शिरसाळे, चंद्रकांत कंखरे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण संवर्धन या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ गुरुवारी 19 मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथून होणार आहे।
दुपारी 2 वाजता आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह विविध महानुभाव तसेच अनेक सामाजिक धार्मिक संस्थांसह संघटनांचे प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. गेल्या 5 वर्षात देशभरात सुमारे 30,000 गावे व 54,000 शहरी ठिकाणी भूमिपूजन व प्रबोधन कार्यक्रम राबवले गेले आहेत. त्याच अनुषंगाने येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्री भूमिमातेच्या जन्मदिनी अर्थातच चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या मंगल मुहूर्तावर या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ होणार आहे. 19 मार्च 2026 ते अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 या कालावधीत संपूर्ण देशभरात हे अभियान राबवले जाईल. या राष्ट्रव्यापी अभियानाच्या जनजागर शुभारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करावे तसेच कृषी क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था अमळनेर यांनी केले आहे. दरम्यान अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रोटरी क्लब, लायन्स क्लब, निरंकारी परिवार, विविध समाजसेवी संस्था व संघटना यांचे पदाधिकारी हे अभियान यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. कन्हेरी आश्रमाचे परमपूज्य आदित्य काळ सिद्धेश्वर महास्वामी, परमपूज्य संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थान, अमळनेरचे गादीपती प्रसाद महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समिती सदस्य भागे याजी, अक्षय कृषी परिवाराचे अध्यक्ष मनोजभाई सोलंकी, उपाध्यक्ष डॉक्टर गजानन डांगे, भूमी सुपोषण अभियानाचे राष्ट्रीय संयोजक पद्मश्री सुभाष शर्मा, नवलजी रघुवंशी इंदूर, सहसंयोजक आलोकजी गुप्ता दिल्ली, सचिव डॉक्टर बेरिंदम गुनाकरजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारक डॉक्टर दिनेशजी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे महाराष्ट्र व छत्तीसगड मुख्य संयोजक सुनीलजी घनवट, महाराष्ट्राचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिलदादा पाटील यांच्यासह राजकीय व कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. मराठी वाङ्मय मंडळ व सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. नांदेडकर हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला प्रसिद्ध डॉक्टर स्वाती परीक्षित बाविस्कर, अनिता शिरीष चौधरी उपस्थित होत्या. यावेळी सावित्रीबाई फुले ज्येष्ठ मंडळाकडून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून वसुंधरा लांडगे यांना पुरस्कार देण्यात आला. तसेच मंडळाने घेतलेल्या घोषवाक्य स्पर्धेची बक्षीस वाटप करण्यात आले. प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका शीला पाटील यांनी केले. रत्ना बदाने यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला नागरिक संघ व मराठी वाङ्मय मंडळाच्या सदस्य महिला उपस्थित होत्या. अमळनेर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार कंत्राटदाराने 3 महिन्यांपासून दिलेला नसल्याने कर्मचारी 19 पासून संपावर उतरण्याच्या तयारीत असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. यावर संयुक्त बैठकीत सन्माननीय तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांनी बंदचा निर्णय मागे घेतला आहे. अमळनेर नगर परिषदेचा पाणी पुरवठा करण्याचा कंत्राट देण्यात आला असून 1 डिसेंबर ते फेब्रुवारी 26 पासून कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. कंत्राटदाराला पालिकेकडून बिल मिळत नाही म्हणून कंत्राटदार कामगारांचा पगार करत नाहीत अशी परिस्थिती होती. 300 रुपये रोज या तुटपुंज्या पगारावर जेमतेम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दैनंदिन गरजा भागवणे आणि औषधोपचार करणे अवघड झाले होते. म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यात त्यांनी वेतन न झाल्यास 19 रोजी पाणी पुरवठा काम बंद करण्याचा इशारा दिला होता. नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर, मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, पाणी पुरवठा अभियंता प्रवीण बैसाने आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. कामगारांनी तोडगा काढण्याची विनंती केली. यावर पालिकेने कंत्राटदाराला एक बिल तातडीने अदा करावे आणि कंत्राटदाराने कामगारांना 2 महिन्याचे बिल अदा करण्यात यावे. लगेच पुढचे बिल मिळाल्यावर उर्वरित 1 महिन्याचे वेतन देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त करत काम बंदचा निर्णय मागे घेतला आहे. अमळनेर तालुका विधी सेवा समितीतर्फे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत
3,739 केसेसपैकी 152 निकाली निघाले असून एकूण 3,14,41,203 रुपये वसुली झाली आहे. न्यायालयातील प्रलंबित खटल्यानंतरच्या 5,489 पैकी 1,453 केसेस लोक न्यायालयात ठेवण्यात आले. त्यापैकी 116 केसेस निकाली निघाले तर 2,82,25,192 रुपये वसूल झाले. तर खटलापूर्व केसेसमध्ये 2,316 केसेस लोक न्यायालयात ठेवण्यात आल्या. त्यापैकी 36 केसेस निकाली निघाल्या. त्यात 32,16,011 रुपये वसूल करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश CV पाटील, सहदिवाणी न्यायाधीश KE चौगुले, सहदिवाणी न्यायाधीश NR यलमाने असे 3 पॅनल होते. पंच म्हणून ॲडव्होकेट अमृता देसले, ॲडव्होकेट VY विंचुरकर, रमेश देशपांडे यांनी काम पाहिले. लोकन्यायालय पार पाडण्यासाठी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गोपाळ सोनवणे, उपाध्यक्ष राकेश बिराडे, सचिव उदय शिसोदे, अधीक्षक CW बिराडे, वरिष्ठ सहाय्यक BS पांडव, कनिष्ठ सहाय्यक AS कोठावदे, NA पाटील, MH साळुंखे, PT पाटील, सरकारी वकील ॲडव्होकेट किशोर बागुल, राजेंद्र चौधरी यांनी सहकार्य केले. अमळनेर तालुक्यातील शहापूर येथील डॉक्टर अविनाश आधार पाटील यांची धुळे येथील जय हिंद शैक्षणिक संस्था संचलित झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नेमणूक झाली. डॉक्टर अविनाश पाटील हे 10 वर्ष गरवारे कॉलेज पुणे येथे सेवेत होते. त्यानंतर जय हिंद शैक्षणिक संस्थेच्या झुलाल भिलाजीराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयात गणित विषयाचे हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून काम पाहत असताना त्यांची गुणवत्तेनुसार प्राचार्यपदी निवड करण्यात आली आणि त्यांनी पदभार देखील स्वीकारला आहे. डॉक्टर अविनाश पाटील हे शहापूर येथील काँग्रेस नेते नानासाहेब आधार बाबूराव पाटील यांचे चिरंजीव आहेत. निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नाशिक येथील मानवधन विद्यानगरी 15 मार्च रोजी सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे 23व्या राज्यस्तरीय सूर्योदय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी अमळनेरकर प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर जोशी होते. त्यावेळी त्यांनी साहित्य सरिता समृद्ध करणारी जिवंत झरे म्हणजे साहित्य संमेलन अशा प्रकारे विचारांची मांडणी करून बोलीभाषेतील साहित्यातूनच अभिजात मराठीची समृद्धी होत आहे असे विचार जोशी यांनी मांडले.